याच पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा निशाणा साधलाय। जनतेच्या सेवेसाठी सरकारमध्ये आहेत की केवळ औपचारिकता म्हणून असा सवालच शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। 2 महिने झाले राज्यात सरकार स्थापन होऊन, मात्र अद्यापही कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवरती तोफच टाकली आहे। तर पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। आले सरकार येऊन मला उभं घालाय या सगळ्या गोष्टी। खरंच मला उभं ग आलंय। माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना। 2 महिन्यामध्ये या सरकारने आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले, डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागले। आणि माझं म्हणणे की तुम्ही सेवेसाठी आलाय का एंटायटल्ड आहे सरकार। मला हळूहळू वाटायला लागले सरकार एंटायटलमेंट मध्ये आहे की मला तिकीट मिळालंच पाहिजे, मी कॅबिनेट मंत्री झालोच पाहिजे, मला हाच पालकमंत्री पण। हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात। मी